नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:10 ते 4:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:30 ते 5:51 आणि यमगंड काळ दुपारी 12:29 ते 1:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फिरणं वगैरे थोडंसं तुमचं जास्त होऊ शकेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमचा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. आज तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता दिवस उपयुक्त राहील. फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लागू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींकरता काही त्यांच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. काही पैसेसुद्धा खर्च होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार हो. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील.
मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील, चांगले सल्ले तुम्हाला मिळू शकतील, चांगला दिवससुद्धा तुमचा जाऊ शकेल. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस जरी घाई-गडबडीचा, धकाधकीचा असला, तरी कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. त्या संदर्भातल्या नवीन-नवीन संधी तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. काही चांगले तुम्हाला लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. तुमचा मूडसुद्धा सकारात्मक दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आज कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कुठल्याही प्रकारचे कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. तुमचा आजचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदपत्रे, व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. काही चांगल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. अर्थात आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभव होतो. भविष्यकालीन योजनांकरताच काही चांगल्या उपयुक्त संधीज किंवा आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.